घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता जानकी ऋषिकेशला सांगते की आईना सगळं बहुतेक माहिती आहे. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की त्याचाच तर त्रास होतो आहे मला. आईने तर विषयच कायमचा संपवून टाकला आहे. कसा न्याय मिळवून देणार आहे मी तिला. मला तर जानकी आता असं वाटायला लागलं आहे की हे सगळं प्रकरण आपल्याला कळायलाच नको होतं. अज्ञानात होतो तेव्हा सगळेच जण अख्खं कुटुंब आपलं सुखी होतं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या अनोळखी फोनवरती आपण विश्वास ठेवला आणि ते पत्र लिहून तर मी खूप मोठी चूक केली आहे जानकी. या सगळ्या प्रकरणाचा आई आणि नानांना किती त्रास होतो आहे. खरंच चुकी झाली आहे माझं असं विचार करून असं सांगत आता ऋषिकेश स्वतःलाच दोष देत असतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशची समजूत घालते. ती सांगते की नाही, तुमचं काही एक चुकलेलं नाही आहे. सगळ्यात मोठी चुकी झाली आहे ते म्हणजे सगळ्यांसमोर हे गोष्ट यायला नको होती आणि ऐश्वर्याने सगळ्यांसमोर ते पत्र वाचून खूप मोठी चूक केली आहे. ऋषिकेश तिथे आता जानकीला म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही आहे जानकी, तुझ्या समोर मी पत्र नानांच्या हाती दिलं होतं, मग ते सगळ्यांसमोर कसं आलं. तेव्हा त्या जानकी ठाम निर्धार करते ते म्हणजे पत्र सगळ्यांसमोर घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायचा. तर रागाने पेटून उठलेली जानकी तिथे आता तेथून निघूनही जाते. तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की आई, अगं कसा मी देणार आहे तुला. तर तिकडे कारस्थानी ऐश्वर्या मनामध्ये विचार करत असते की फायनली सगळं काही माझ्या मनासारखं झालं आहे. परंतु तो ऋषिकेश हा त्यांचा सावत्र मुलगा आहे हे भिंग फुटलंच नाही आहे अजून. आईने तर सगळा विषय क्लोज करून टाकला. तर तिथे ऐश्वर्या विचार करत असते की ते प्रकरण जरी बंद झालं असतं तरी ते पुढे उकरून कसं काढायचं याचं पुढचं प्लॅनिंग मला करावं लागेल. इतक्यात आता डायरेक्ट डाऊट संशय आता ऐश्वर्यावरती गेल्यामुळे जानकी तिला जाब विचारण्यासाठी आलेले असते. तेव्हा नाटकी ऐश्वर्या लगेच नाटक करत म्हणायला लागते की वहिनी, दादा कसे आहेत, ठीक आहेत ना ते. आईनी दादांवरती असं सर्वांसमोर हात उगारायला नको होता. मोठ्या माणसावरती कोणी असं हात उगारतं का. त्यावरती तिथे जानकी सांगते की आईने आज ऋषिकेशवरती हात उगारला आहे त्याचं खरं कारण तू आहेस ऐश्वर्या. तर जानकी तिथे ऐश्वर्याला जाब विचारत असते. ती विचारते की ते पत्र नक्की सर्वांसमोर आलंच कसं ऐश्वर्या, आणि जर तुला वाचताना मजकुराचा अर्थ पुढचा जर लक्षात आला होता तर मग तिथेच थांबायचं ना, पुढे कशाला वाचत गेलीस तू. तेव्हा आता नाटकी ऐश्वर्या तिथे सांगायला लागते की वहिनी, या सगळ्यांमध्ये माझी काय चूक आहे. शरवंशांनी मला वाचायला सांगितलं म्हणून वाचलं ना मी पुढे. जानकी आता खूप रागाला पेटलेली असते आणि त्यानंतर ती ऐश्वर्याचा हातामध्ये घेते आणि तिला विचारत असते की ऐश्वर्या, ते पत्र बाहेर कसं आलं त्याचं उत्तर मला हवं आहे. इतक्यात आता तिथे सारंग येतो. तर नाटकी ऐश्वर्या लगेचच हात दुखण्याचं नाटक करते. तर सारंग तिथे विचारतो की वहिनी, अगं काय करते आहेस तू. तेव्हा आता जानकी सांगते की तुमच्या बायकोला जाब विचारते आहे भाऊजी. ऋषिकेशने जेव्हा एकट्यामध्ये नानांना पत्र दिलं होतं तेव्हा तिथे ऐश्वर्या सुद्धा होती. मी हेच विचारते की ते पत्र नानांच्या खोलीतून बाहेर आलंच कसं. तेव्हा आता सारंग सांगतो की अगं वहिनी, परंतु तू यांना कशाला जाब विचारते आहेस. काय झालं होतं माहिती आहे का, मी आणि गुलाबरावांनी दोघांनी ते सगळे गिफ्ट्स आम्ही बाहेर आणले होते. गिफ्टची पोती आणि काही गिफ्ट्स नानांच्या रूममध्ये होते. ते सगळे काही एन्व्हलप तिथूनच मी आणले होते. परंतु मला वाटलं नव्हतं की त्या एन्व्हलपमध्ये इतकं भयानक पत्र असू शकतं आणि ते पत्र फक्त यांनी वाचलं आहे. त्यामध्ये यांची काहीच चूक नाही आहे. भोळा सारंग तिथे आता आपल्या बायकोची बाजू घेऊन जानकीला सगळं काही सांगत असतो. सारंगला आता सत्य माहिती नसल्याने सारंग ऐश्वर्यावरतीच विश्वास ठेवतो. तर तिथे आता जानकी सांगते की अहो सारंग भाऊजी, परंतु वाचताना त्या मजकुराचा जर अर्थ लक्षात येत असेल तर तिने ऐश्वर्याने थांबायला हवं होतं की नाही. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की बस वहिनी, आतापर्यंत तुम्ही सांगत होता, जे काही शिकवत होता ते सगळं काही मी मुकाट्याने शिकत आले आहे. मी कधीही तुम्हाला उलटून बोलले नाही. परंतु आता तुम्ही माझ्यावरती आरोप लावत आहात. मला तर त्या पत्राबद्दल काही माहिती सुद्धा नव्हतं. हवं तर मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते. तेव्हा आता ऐश्वर्या किती कारस्थानी आणि पाताळ यंत्रीबाई आहे ह्या तिथे जानकीला चांगलं माहिती असतं. त्यामुळे जानकी सांगते की गप्प बस ऐश्वर्या, आता मला सगळं कळतं, अशी शपथ घ्यायची काही एक गरज नाहीये. तर त्यानंतर जानकी रागानेच ते रूममधून बाहेर पडते. तेव्हा आता नाटकी ऐश्वर्या तिथे रडण्याचं नाटक करायला लागते. सारंग आता तिच्या रडण्यावरती भुलतो. तेव्हा आता ऐश्वर्या सांगायला लागते की का माझ्यावरती वहिनी घाणेरडे आरोप लावत आहेत. मला त्या पत्राबद्दल साधं माहिती तरी होतं का. आतापर्यंत घरात कोणालाही उलटून सुद्धा बोललेले नाहीये मी. आणि ती रडत असते. तेव्हा ती रडण्याचं नाटक करते. परंतु सारंगला ते नाटक खरं वाटतं आणि सारंग तिथे आता समजूत घालायला लागतो. तो म्हणतो की वहिनी सुद्धा त्या पत्रामुळे खूप त्रासले आहे ना. घरामध्ये जे काही झालं आहे त्यामुळे तितकाच त्रास तिलाही होतोय. आपण ऐश्वर्या समजून घ्यायला हवं ना तिला.
त्यावर आता ऐश्वर्या सांगते की अहो सारंग, मी समजून घेतेच आहे ना, मी कुठे नाही म्हटले आहे. सारंग तिथे आता ऐश्वर्याला सांगत असतो की तुम्ही तुमचं रडणं थांबवा आधी. सारंगला कसं गुंडाळायचं ते बरोबर ऐश्वर्याला माहिती असतं. तेव्हा आता सारंग तिथे घाबरतो आणि ऐश्वर्याला सांगतो की तुम्ही आधी शांत व्हा, सगळं काही सुरळीत होईल. तर त्यानंतर ऐश्वर्या तिथे सारंगचा हात हातामध्ये घेते आणि विचारते की सारंग, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? तेव्हा सारंग होकार देतो. तर तिथे ऐश्वर्या सांगते की ठीक आहे, तर मग माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. इकडे आता शरूसुद्धा खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की नानांवरती असे घाणेरडे आरोप कसं काय लावू शकतो दादा, आणि आम्हाला काहीच बोलला नाही, डायरेक्ट नानालाच पत्र लिहून टाकलं. त्यानंतर ते आता आजीला विचारते की आजी, तुला माहिती असेल ना या सगळ्यांमधलं, सांग ना ग मग मला खरं काय आहे ते. तेव्हा आता आजी सांगते की नको ग बाई, मला या भानगडीत अजिबात पडायचं नाहीये. ते पत्र ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी लिहिलं होतं ना, त्यांचं ते बघून घेतील ना काय करायचं आहे ते. आणि खरं तर मी तुला हाच सल्ला देऊ शकते की तूही या सगळ्यांपासून लांब राहा. तेव्हा आता शेरू चिडते आणि म्हणते की असं कसं, अजिबात नाही, दादाने नानांवरती काही खूप घाणेरडे आरोप लावले आहेत आणि या प्रकरणाचा जोपर्यंत शोकसमक्ष लावत नाही तोपर्यंत मी माझ्या घरी परत जाणार नाही. शेरू आता तिथे सांगते की सारंग, ऋषिकेश दादा, जानकी वहिनी या सगळ्यांना मी विचारणार आहे या सगळ्याबद्दल, त्याशिवाय मी जात नाही घरी, असं सांगून ती रागाने तिथून निघूनही जाते. तर इकडे सुमित्राला आता ऋषिकेशला सर्वांसमोर तिने जे चापट मारलेले असते त्यासाठी खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते. तेव्हा आता नाना सुमित्राला समजावतात. ते म्हणतात की अगं सुमित्रा, आमच्यावरती अजून किती माया करणार आहेस ग? ऋषिकेशला परक वाटू नये म्हणून सगळा दोष तू स्वतःवरती घेतलास. अगं ऋषिकेशला तू मारलं, परंतु त्याचा त्रास तुला किती होतो आहे. तेव्हा आता सुमित्रा सांगते की सगळे दोष मी माझ्यावरती घ्यायला तयार आहे, परंतु ऋषिकेश या घरापासून परका होता कामा नये. नाना तिथे आता सुमित्राला सांगतात की त्याच वेळेस ऋषिकेशला सगळं काही खरं मला तू सांगू द्यायला हवं होतंस. तेव्हा आता सुमित्रा धक्क्यानेच उठते आणि नानांना सांगते की नाही, माझी तुम्हाला शपथ आहे, तुम्ही अजिबात ऋषिकेशला या सगळ्यातलं काहीच सांगायचं नाही. तेव्हा आता नाना सांगतात की अगं पार्वतीचे घातलेली शपथ मोडायची माझ्यावरती वेळ आली आहे, आता तू माझा शपथ घालू नकोस. तर नाना तिथे आता सांगतात की खरं तर ऋषिकेशला सत्य हे कळायलाच हवं आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही, ऋषिकेशला या सगळ्यातलं काही एक कळलेलं नाही आहे आणि जर मीच आता ऋषिकेश समोर सांगितलं की हे सगळं काही खोटं आहे आणि मीच जर खंबीरपणे उभे राहिले तर ऋषिकेश या सगळ्याच्या खोलापर्यंत नाही जाणार. तेव्हा आता नाना म्हणतात की म्हणजे परत आपण एकदा खोटं बोलायचं आहे का, आपल्या मुलांपासून सत्य लपवायचं आहे का. तेव्हा आता सुमित्राला मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा म्हणते हात जोडायला लागते. नानानं सांगते की मी तुमच्यासमोर हात जोडते, हवं तर तुमच्या पाया पडते, माझा मुलगा माझ्यापासून पोरका होईल हो, नका ना सांगू त्याला खरं काय आहे ते. जर आता सगळ्यांना सगळं काही सत्य समजलं तर या घराचे 2 तुकडे होतील आणि तीच गोष्ट सुमित्राला नको होती. म्हणून आता सुमित्रा नानांना गळ घालायला लागते की अजिबात तुम्ही काहीच सांगू नका. परंतु नाना तिथे आता सुमित्राला म्हणतात की नाही, मला ना तुझं हे अजिबात पटतच नाहीये. तर त्यानंतर नाना आता सुमित्राला सांगतात की या सगळ्याचा मला आता विचार करावा लागेल. तेव्हा आता सुमित्रा सांगते की तुम्ही विचार करा, परंतु मला जे करायचं आहे ना ते मी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं सांगून सुमित्रा रागानेच त्या रूममधून बाहेर पडते. नाना आता तिला हाका मारत असतात, परंतु सुमित्रा त्यांचं काही एक ऐकून घेत नाही. तर इकडे आता ऋषिकेश विचारामध्ये असतो. इतक्यात तिथे ओवी आलेली असते. ओवी आता ज्या गालावरती सुमित्राने चापण मारलेली असते त्या गालावरून हात फिरवत ऋषिकेशला म्हणते की बाबा, आजीने तुम्हाला मारलं, तुम्हाला लागलं तर नाहीये ना. तेव्हा तर ऋषिकेश सांगतो की नाही बाळा. तर तिथे ओवी सांगते की बाबा, आजीने तुम्हाला मारलं, मला नाही आवडलं ते. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की अगं नाही बाळा. ओवी पुढे आता ऋषिकेशला म्हणते की परंतु बाबा, तुम्ही तर मोठे आहात ना, मग आजीने का मारलं तुम्हाला. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की बाळा, मुलं आईसाठी कितीही मोठी झाली ना तरी ती लहानच असतात आणि आजीने जरी मला मारलं असेल तरी लागलं नाहीये मला. तू जशी आमच्यासाठी आता मोठी असून सुद्धा लहान राहील ना, तसंच आजीचं सुद्धा आहे. आणि त्यानंतर तिथे आता जानकी येते. जानकी ओवीला म्हणते की काय झालं आहे बाळा रडायला. अगं जसं माझ्यासाठी आणि तुझ्या बाबांसाठी तू आहेस ना, तशीच आजीसाठी तुझी बाबा आहेत. तर जानकी आता ओवीची समजूत घालते. ती म्हणते की तुझ्याकडून काही चुका झाल्या तर मी आई आहे ना तुझी, मग मी तुला कसं रागवते. अगदी तसेच आजीसुद्धा आता बाबांची आई आहे ना, मग त्याप्रमाणेच ती रागवली आहे. तेव्हा आता ओवी सांगते की हो, माझ्याकडून काही चुका झाल्या आणि तू माझ्यावरती रागवलीस ना की मला थोडा वेळ वाईट वाटतं, परंतु मला नंतर लक्षात येतं की तू ते माझ्या भल्यासाठीच केलं आहे. तर जानकी ओवीला म्हणते की तुला एक सांगू का ओवी,
आपली आई जरी आता आपल्या मुलांवरती रागवलेली असली, त्यांना मारत असले ना, तरी सगळ्यात जास्त त्रास तिलाच झालेला असतो. इतक्यात आता तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा सांगते की करा आहे जानकी. तर ऋषिकेश पटकन आता उठतो. तेव्हा आता सुमित्रा सांगते की ऋषिकेश, तुला खूप वाईट वाटतंय का रे? राग आला असेल ना माझा, मला ना माफ कर, असं म्हणून आता सुमित्रा रडतच तिथे ऋषीसमोर हात जोडते. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही अगं आई, सगळ्यात मोठी चूक तर माझी झाली होती ना. मी तुला आणि नानांना किती दुखावलं आहे. ऋषिकेश तिथे आता सुमित्राला सांगतो की आई, माझा हेतू तसा नव्हता, परंतु तूच सांग ना मी काय करणार आहे. नाना किती मोठी फसवणूक करतायत तुझी, आणि मग मी गप्प बसून सगळं सहन करायचं होतं का? तेव्हा आता सुमित्रा त्याला सांगते की नाही नाही, तुझ्या वडिलांच्या बाबतीत तू असा गैरसमज नको करून घेऊ ऋषी. अरे ते सगळं काही खोटं आहे. तेव्हा आता ऋषिकेश खूप वैतागतो आणि सांगतो की आई, तुला का कळत नाहीये? मी कसं समजावू तुला आता? अगं आई, नाना खूप चुकीचं वागले आहे आणि तरीसुद्धा तू त्यांची बाजू का घेते आहेस, असं ऋषिकेशने प्रश्न विचारतात. तिथे सुमित्रा सांगते की कारण ऋषिकेश, हे सगळं काही खोटं आहे, मुळात असं काही नाहीच आहे रे. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की आई, तुला ना हे सगळं काही अपमानास्पद वाटायला लागले आहे, खूप अवघडल्यासारखं झालं आहे ना. म्हणजे नानांची बदनामी होऊ नये म्हणून ती त्यांची बाजू घेते आहेस. ऋषिकेश सांगतो की आई, तू मला एक कळत नाहीये, तुला का समजून घ्यायचं नाहीये? अगं जानकीने पार्वती बद्दल नाना आणि हिम्मत काकांचं बोलणं ऐकलं आहे, आणि मी सुद्धा आता नानांचा त्या बाईसोबत फोटो पाहिला आहे, आणि तरीसुद्धा तू अशी बोलतेस. तेव्हा आता सुमित्रा मनामध्ये विचार करते की अरे देवा, हा आपल्या आईच्या बाबतीत किती मोठा गैरसमज करून घेतो आहे. सहन कर सुमित्रा, जर आता ऋषिकेशला सगळं काही सावरून घ्यायचं असेल तर तुला हे सगळं काही सहन करावं लागेल, असं आता स्वतःचे समजूत घालत ऋषिकेशला आता सुमित्रा समजावत असते. सुमित्रा आता ऋषिकेशला सांगत असते की तुम्ही का माझं ऐकून घेत नाही आहे, तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत, असं काही नाही आहे. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की बरं ठीक आहे आई, मी आता या विषयासंदर्भात तुला परत काहीच नाही बोलणार, तोंडातून एक चकार शब्दही नाही काढणार. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशला सांगते की असं आता कसं शहाण्या मुलासारखा वागतोयस तू? माझी तुम्हाला ना एक कळकळीची विनंती आहे, प्लीज हा विषय पुन्हा या घरात नको, कधीच नको, असं म्हणून सुमित्रा आता रडत असते. तेव्हा आता ऋषिकेश, त्याला खूप वाईट वाटतं आणि तो आपल्या आईला आता जवळ घेतो. तर इकडे आता नानांची अवस्था खूप बिकट असते. नाना कोंडीत सापडलेले असतात. तर ऋषिकेशचे ते विचारले गेलेले प्रश्न, लावलेले आरोप, हे काही नानांच्या मनातून जातच नसतं. तर त्यानंतर नानाला आठवतो तो त्यांचा भूतकाळ, ते म्हणजे पार्वतीने आता स्वतःहून सुमित्राच्या हाती छोट्या बाळाला दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की होची ना ग याची खरी आई, याला कधीही सत्य समजू देऊ नकोस. तेव्हा आता नानांना काय करावं हे सुचत नसतं. त्यातून आता सुमित्राने घातलेली शपथ हेही नानांना आठवत असतं. तर आता विचार करून करून नानाचं डोकं हैराण झालेलं असतं. काय करावं हे त्यांना सुचतच नसतं. तर त्यानंतर पार्वतीचं बोलणं त्यांना आठवतं की आपल्या घरावरती मोठं संकट आलं आहे नाना, वाचवा आपल्या घराला. त्यानंतर नाना पटकन आता पार्वती आणि त्यांच्या लग्नाचा फोटो बाहेर काढतात आणि त्या फोटोशी बोलतात. ते म्हणतात की पार्वती, तुझ्या वचनात अडकलो आहे, परंतु आज ऋषिकेशने जे काही विचारलं आहे तेच त्याला आता सत्य सांगता येत नाहीये. तू मला आता मोठ्या धर्मसंकटात टाकला आहेस पार्वती. सुमित्रा जरी आता ऋषिकेशला सत्य सांगू नको म्हणत आहे, परंतु ज्यावेळी मी ऋषिकेशला सगळं काही खरं सांगेन तेव्हा आता ऋषिकेशचं तिच्यावरचं प्रेम कमी होण्यापेक्षा जास्त वाढेल. परंतु आता जर खरं लपवलं मी तर सगळे चुकीचे गैरसमज वाढत जातील. तर त्यानंतर नाना आता ठरवतात की ऋषिकेशला आता त्याच्या आईचं सत्य कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपलं हे घर वाचवण्यासाठी मी आता ते सत्य ऋषिकेशला सांगणार, असा नानाने आता ठाम निर्धार केलेला असतो. तर इकडे आता बाहेर तिथे ऐश्वर्या, सारंग, शरू तिघे आता त्याच विषयावरती चर्चा करत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आईने असं करायला नको होतं. हे सगळं काही आठवून ना मला कसं तरीच वाटायला लागले आता. इतक्यात आता शरू म्हणते की परंतु आता नानांनी एकही तोंडातून शब्द का नाही काढला, खरं काय आहे ते का नाही सांगितलं, आणि आईनेही त्यांच्यावरती विश्वास ठेवला, ती त्यांना तेथून घेऊन का गेली? तेव्हा आता सारंग सांगतो की बस आता बस शरूताई, आईने सांगितलं आहे ना की हा विषय पुन्हा या घरात काढायचा नाही. सारंग तेथून चिडून बाजूला जातो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की असं कसं म्हणू शकता सारंग तुम्ही? जानकी वहिनीने या सगळ्याला दोषी मला ठरवलं आहे. शरूवंशनी ते पत्र वाचायला लावलं म्हणून मी वाचलं होतं ना. या सगळ्यांमध्ये काय दोष आहे माझा? आणि नानांनी या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं द्यायला हवी आहेत ना, मग ते का उत्तरं देत नाही आहेत? इतक्यात आता नाना बाहेर येतात. ऐश्वर्याचं बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं. तेव्हा आता नाना सांगतात की हो, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे, तेही आत्ताच.
सगळ्यांच्या नजरा आता इकडे नानांकडे वळलेल्या असतात. त्यानंतर नाना आता ऋषिकेश, जानकी, सुमित्रा या तिघांनाही हाक मारून खालती बोलावून घेतात. तेव्हा आता जानकी तिथे ओवीला सांगते की तू इथेच बस ओवी, आणि त्यानंतर ते तिघेही खालती येतात. खालती आल्यानंतर तिथे आता नाना सांगायला लागतात की आज सगळ्यांना सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. आता आपल्या घरात आज खूप मोठं रामायण घडलं ना. ज्या सुमित्राने आयुष्यभर ऋषिकेशला फुलासारखं जपलं, आज तिच्यावरती त्याला मारण्याची वेळ आली. जानकी, ऋषिकेश, ते सत्य लपवण्याचा आजपर्यंत मी खूप प्रयत्न केला, परंतु ते म्हणतात ना की सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी समोर येतच. सुमित्रा आता खूप घाबरून गेलेली असते, कारण सुमित्राने शपथ घालून सुद्धा आता नानांनी तिचं वचन मोडलेलं असतं. आणि इकडे ऐश्वर्या आता वाट पाहत असते मोठा बॉम्ब फुटण्याची. नाना तिथे सांगतात की आज वेळ आली आहे सगळ्यांना सगळं सत्य कळण्याची. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नाना आता खूप रडत असतात. तर नाना आता तो पार्वती आणि त्यांचा फोटो दाखवत ऋषिकेशला सांगतात की पार्वती ही माझी पहिली बायको आहे. तेव्हा आता सगळ्यांना तिथे मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर नाना पुढे सांगतात, आजपर्यंत पार्वतीने हे सत्य मला कोणालाही सांगायचं नाही असं वचन घेतलं होतं माझ्याकडून, परंतु आता ते सत्य सांगण्याची हीच वेळ आहे, तिच्या मुलाचं सत्य. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की नाना, पार्वतीचा कोणी मुलगा होता का? कोण आहे नक्की तो? तेव्हा आता नाना तिथे खूप मोठा बॉम्ब फोडत म्हणतात की तूच आहेस ऋषिकेश, तूच पार्वतीचा मुलगा आहेस. तेव्हा आता ऐश्वर्या मोठ्यानेच म्हणते की म्हणजे ऋषिकेश दादा हे सुमित्रा आईंचे सावत्र मुलगा आहेत. तेव्हा आता शरू, सारंग, जानकी, ऋषिकेश यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सत्य ऐकताच ऋषिकेश आता कोसळतो. तेव्हा आता त्याला सारंग सावरत असतो. तर सत्य कळल्यानंतर सुद्धा आता ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल होणार का? रणदिवे कुटुंबामध्ये आता फूट पडणार का? की नानांनी ठरवल्याप्रमाणे आता सत्य ऐकून सुद्धा आता ऋषिकेश पुढे नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. त्याचसाठी आता घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की